कधी वाटतं का जीवनात काहीतरी मोठं संरक्षण आहे आणि कुणीतरी अदृश्यपणे आपल्याला मार्ग दाखवत आहे? तो हात म्हणजे नरसिंह सरस्वती आणि दत्तात्रेय या तिन्ही रूपांचा, आपल्या त्रिदेवांचा आशीर्वाद. नमस्कार, मी अनघा आणि आपण पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष. आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे तुम्हाला तर 2025ची दत्त जयंती कधी आहे, पौर्णिमा कधी सुरू होईल, कधी संपेल, पूजा कशी करायची, कोणते साहित्य लागते, दत्त जन्माची थोडक्यात कथा, दत्त उपासनेमुळे मिळणारे फायदे, औदुंबर प्रदक्षिणेचे कारण व फायदे, दत्त जयंतीला करायचे खास उपाय, दत्ताचे मंत्र, जप आणि पारायण पद्धती, ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा पाहूया यंदाची दत्त जयंतीची तिथी काय आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा आरंभ 4 डिसेंबर रोजी होत आहे, सकाळी 8:38 आणि मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती 5 डिसेंबरला सकाळी 4:44 होईल. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला असल्यामुळे त्या दिवशीच म्हणजे गुरुवारी 4 डिसेंबरला दत्त जयंती साजरी होईल. गुरुवारी आल्यामुळे तो दिवस खूप खास आहे. दत्त अवताराची थोडक्यात कथा बघूया. त्रेतायुगानंतर धर्म क्षीण होत होता, कलह, अन्याय, अज्ञान वाढत होते. तेव्हा त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी मानवी रूपाने पृथ्वीवर जन्म घेण्याचा निर्णय घेतला आणि त्रिदेवांचे संयुक्त तेज जन्मले भगवान दत्तात्रेय. दत्त अवतार हा गुरुतत्वाचा साक्षात रूप आहे. ज्ञान, करुणा, संरक्षण आणि मुक्ती हे 4 दत्त अवताराचे मुख्य स्तंभ मानले जातात. याच शक्तीचा अनुभव नंतर श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती या अवतारामध्ये दिसतो. आता दत्त जयंती साजरी करताना पूजेची तयारी काय करायची, साहित्य काय लागते ते बघूया. दत्तात्रेय महाराजांची मूर्ती, फोटो, तांब्या पितळीची थाळी, तांदूळ, अक्षदा, अष्टगंध, चंदन, गंध, फुले, हार, धूप, अगरबत्ती, शुद्ध तुपाचा दिवा, नैवेद्य, पुरणपोळी, पिवळी मिठाई, फळे, पंचामृत, पिवळा कपडा, तुळशीपत्र. दत्त जयंतीची संपूर्ण पूजा पद्धत. सकाळची सुरुवात ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून करा. पूजास्थान स्वच्छ करून पिवळ्या कापड अंथरा. दत्तमूर्ती, फोटो दिव्यासमोर स्थापन करा. अभिषेक व अर्चना पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने मूर्तीला अभिषेक करा. अष्टगंध लावून फूल हार अर्पण करा. धूप दीप लावा. पठण व जप काय करायचे बघूया. दत्त नाम जप सतत करा. ओम श्री दत्ताय नमः दत्तबाऊनी म्हणा किंवा गुरुचरित्राचे अध्याय 16वा आणि 18वा त्या दिवशी तुम्ही म्हणू शकता. तुम्हाला येत असेल तर गुरु लीलामृत किंवा स्वामी चरित्र सारामृत तुमच्याकडे उपलब्ध असेल तर त्या दिवशी तुम्ही वाचू शकता. दत्ताची आरती करून नैवेद्य दाखवा. प्रसाद वाटावा. औदुंबर प्रदक्षिणा त्या दिवशी का घालायची, त्याचे फायदे काय असतात. औदुंबर वृक्षाखाली श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी साक्षात वास केला असे मानले जाते आणि त्यामुळे त्या दिवशी औदुंबर प्रदक्षिणा घालायची असते. साक्षात दत्तगुरूंचं रूप त्या ठिकाणी वास करत असतं, म्हणून त्या दिवशी औदुंबर प्रदक्षिणा 1, 11, 108 या पटीत जरूर घाला. त्याचे फायदे काय होतात. मनातील चंचलता कमी होते, एकाग्रता वाढते, संकटाचं निवारण होतं, दत्ताचा थेट आशीर्वाद मिळतो, प्रपंचातील अडचणी दूर होतात, कुणी शत्रू त्रास देत असल्यास त्याचा प्रभाव कमी होतो. औदुंबराखाली ब्राह्मणाला भोजन दिल्यास अनेक ब्राह्मणांना भोजन घालण्याइतपत पुण्य जरूर मिळते. आता पारायण पद्धत काय असते 7 दिवसांची ते पाहूया. दत्त जयंतीच्या 7 दिवस आधीपासून गुरुचरित्र पारायण सुरू करावे. पौर्णिमेला पारायण समाप्त करावे. समाप्तीनंतर विवाहित जोडप्यांना जेवण द्यावं. ब्राह्मण भोजन, दक्षिणा द्यावी. गाईला नैवेद्य द्यावा. दत्त मंदिरात अन्नदान द्यावं. दत्त जयंतीसाठी खास उपाय अत्यंत प्रभावी. विवाहित जोडप्यांना अन्नदान करावं. त्यामुळं आपल्या वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होतात. जिथं दत्त जयंतीच्या दिवशी भंडारा चालू आहे तिथं गूळ आणि शेंगदाण्याचं दान तुम्ही नक्की करा. तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल. औदुंबर वृक्षाला 11, 21 या पटीत प्रदक्षिणा घाला. रोग, संकट, अडचणी दूर होतील. त्या दिवशी कुत्र्यांना नक्की खाऊ घाला. दत्त महाराजांच्या कृपेने त्यामुळे तुमचे अडथळे सर्व दूर होतील. त्या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा. ओम श्री दत्ताय नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
ओम त्र्यंबक दत्तात्रेयाय नमः. त्या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्त्राचं दान करा. त्यामुळे तुम्हाला रोजगार, नोकरी, व्यवसायात स्थिरता हे प्रश्न मिटतील. तुमच्या वडिलांच्या किंवा ज्ञानगुरूंच्या, आध्यात्मिक गुरूंच्या पायाला स्पर्श करा, नमस्कार करा. त्यामुळे तुम्हाला दत्ताचा थेट आशीर्वाद मिळेल. दत्त उपासनेचे प्रपंचात मिळणारे फळ काय असते? घरातील वाद, मतभेद कमी होतात, धनप्रवाह वाढतो, मुलांचे शिक्षण, व्यवसायात गती मिळते, नकारात्मक शक्ती दूर होतात, आरोग्य स्थिर होते, मानसिक शांतता प्रचंड वाढते, आशीर्वाद, संरक्षण व मार्गदर्शन मिळते. तुमच्या घराण्यात जर पुढील वंश वाढावा असं वाटत असेल, पुढील वंश वाढण्यामध्ये काही अडचण येत असेल तर गुरुचरित्राचे पारायण नक्कीच करतात. घरामध्ये ज्या गुरुचरित्र असतं त्या घरावर कधीही करणी बाधा किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव होत नाही. जेथे गुरुचरित्राचे पारायण रोजच्या रोज एक अध्याय ओलेत्याने केला जातो त्या घरामधील पुढील वंश वृद्धीचे सर्व प्रश्न मिटतात. औदुंबर प्रदक्षिणा घातली तरीही हे प्रश्न नेहमी मिटतात. जर तुम्हाला दत्त महाराजांची कृपा सतत लाभावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये लिहा श्री गुरु दत्त. आणखी दत्त उपासना, व्रतपूजा, ग्रह नक्षत्र उपाय यावर मोठे व्हिडिओ लवकरच येणार आहेत. त्यासाठी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.